नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जात आहोत तिरुपती बालाजीला. तर तिरुपती बालाजी जाण्यासाठी आम्ही पुण्यावरून ट्रेनचे तिकीट बुक केलेले होते. तर साधारणतः संध्याकाळी 6 वाजता आमची ट्रेन होती पुण्यावरून, जी तिरुपती बालाजीला रेणुगुंटा या स्टेशनपर्यंत होती. रेणुगुंटा या स्टेशनला आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी साधारणतः 9 वाजता पोहोचलो. ट्रेनचा प्रवास अतिशय छान झाला आमचा, कारण स्लीपर कोच AC तिकीट्स आम्ही बुक केले होते, त्यामुळे मुलांना कुठलाही त्रास झाला नाही आणि त्यांनी देखील ही ट्रिप खूप एन्जॉय केली आहे. हे आहे रेणुगुंटा स्टेशन. या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्ही कॅब बुक केली आणि मग आम्ही आमच्या रूमला गेलो. जी बुक केलेली होती आम्ही रूम, त्या ठिकाणी फ्रेश होऊन आम्ही दर्शन पास घेण्यासाठी गेलो. तर जी दर्शन पास होती ती आम्ही ऑनलाईन बुक केलेली नव्हती, त्यामुळे आम्ही डायरेक्ट दर्शनाचे जे टोकन मिळते ते घेण्यासाठी ते ऑफिसला गेलो. तिथे आम्हाला साधारणतः 3 तास वेळ लागला आणि आम्हाला त्या दिवसाचे दर्शन वेळ न मिळता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेची वेळ देण्यात आली आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी दर्शन घेतले. हे वरदराजनगर येथील श्री गोविंद स्वामी यांचे मंदिर आहे. या ठिकाणी मंदिरात अतिशय सुंदर अशी गोविंद स्वामींची झोपलेली अशी मूर्ती आहे, परंतु कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी त्या ठिकाणी काही व्हिडिओ काढू शकली नाही. आणि मंदिराच्या बाहेर बघू शकताय तुम्ही, एक शॉपिंग कॉम्प्लेक्स होते, त्या ठिकाणी बऱ्याच अशा वस्तू विकायला होत्या, त्या मी व्हिडिओमध्ये काही कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिरुपती बालाजी यांचे जे मंदिर आहे ते तिरुमाला या पर्वतावर आहे, त्यामुळे आज आमचे दर्शन होते. सकाळी लवकर उठून आम्ही फ्रेश झालो आणि आपल्याला तिरुमाला पर्वतावर जाण्यासाठी काही बसेसची सोय असते केलेली, त्या बसेसने आम्ही तिरुमालाला जायला निघालो. तर चला मग बघूया तिरुमाला पर्वत, आमच्यासोबत तुम्हीही.
फायनली आम्ही तिरुमाला या पर्वतावर पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी आम्हाला कुठलाच रूम अवेलेबल झाला नाही, त्यामुळे आम्ही TTDकडून जे लॉकर्स मिळाले होते त्या लॉकर्समध्ये आमच्यासोबत असलेला सामान ठेवला आणि आम्ही फ्रेश होऊन मंदिरासाठी निघालो। स्पेशली मंदिरात मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला कुठलाच कॅमेरा किंवा मोबाईल अलाउड करत नाही, त्यामुळे मेन मूर्तीचे मी व्हिडिओ घेऊ शकली नाही, परंतु खूप सुंदर असे दर्शन झाले आमचे। मूर्तीचे दर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी एक हुंडी होती आणि त्या हुंडीमध्ये सर्व लोक आपल्या मनाने कोणी पैसे टाकत होतं तर कोणी गोल्ड टाकत होते, तर असे दान करत होते। आणि असे मान्यता आहे की या मंदिरात बालाजी महाराज ही आपली सर्व मनोकामना पूर्ण करतात, त्यामुळे लोकांची खूप श्रद्धा आहे या मंदिरावर। खरंच खूप सुंदर मंदिर आहे, एकदा सर्वांनी अवश्य भेट द्या या मंदिराला। दर्शन झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता आमची फ्लाईट होती, जी चेन्नई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून होती। तर मग आम्ही संध्याकाळी परतीच्या प्रवासाला निघालो। चेन्नई इंटरनॅशनल एअरपोर्ट, या ठिकाणी रात्री 9 वाजता आमची फ्लाईट होती चेन्नई टू पुणे। अशा प्रकारे आमचे तिरुपती बालाजी फिरून झाले आहे आणि कॅनडा जाण्याच्या आधी आमची मनापासून इच्छा होती की तिरुपती बालाजी यांचे दर्शन घ्यावे आणि खरंच खूप छान दर्शन झालेले आहे। चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी रुपाली इन कॅनडा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, बाय।